नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या मराठी विषयातील 18वा पाठ मजेशीर होड्या हा पाठ पाहणार आहोत. पहा, एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये अनेक ठेंगू राहत होते. पहा, ठेंगू म्हणजे काय की अंगठ्या एवढीच असणारी ती माणसं. त्यांची नावं काय होती माहीत आहे तुम्हाला? चंदू, टिनू, चंपू अशी त्यांची नावं होती. पहा, ही जी माणसं होती त्या माणसांनी एक गाव वसलं होतं. पहा, जंगलाची ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली आणि तिथं घर बांधायचं ठरलं आणि म्हणून कामगारांसाठी तात्पुरती घरं तयार झाली. मग ठेंगू, ससे, चिमण्या, उंदीर सगळ्यांनाच घाईघाईनं ती जागा सोडावी लागली. पहा, चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या, ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले. उंदरांनी घर बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं, कारण त्यांना माहीत होतं की कामगारांच्या घरात काहीतरी खायला मिळणार. पहा, आणि ठेंगू मात्र एकत्र जमले. त्यांच्या नेत्यानं सांगितलं, आपण आपल्या नातेवाईकांकडे म्हणजेच कुठे तर इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहू. पहा, कुठं जायला सांगितलं ठेंगूच्या नेत्यानं? की इच्छापूर्तीच्या रानामध्ये. पहा, एक डोंगर एक नदी ओलांडली की त्या ठिकाणी ती इच्छापूर्तीचं रान आहे. त्या तिथं भरपूर जागा आहे, खूप झाडं आहे, खूप खायला प्यायला आहे. तिथं आपण जाऊन राहू. पहा, एका रात्री ते सर्व निघाले. रस्ता म्हटला तर जवळचा, पण ठेंगूना लांबचाच की. चालून चालून ते नदीकाठी आले. मग आली पंचायत, नदी ओलांडायची होती. आता काय करायचं? पहा, त्यांना रस्त्यात एक भेटला ससा. सशाला त्यांनी सांगितलं की आम्हाला असं नदी ओलांडायची आहे. त्यावेळेस सशाला त्यांची दया आली. त्यांनी सांगितलं की पहा, इथं एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे, त्याचं नाव आहे बंडू. त्याच्या घरात तुम्ही जा, तो खूप हुशार आहे, तो तुम्हाला मदत करेल. मी एकदा हा सापळ्यात अडकलो होतो तेव्हा त्यानेच मला बाहेर काढलं होतं. पहा, अशा प्रकारे ठेंगूंना हे सांगितल्यानंतर लगेच काय करायचं, ठेंगू त्याच्या खिडकीच्या जवळ गेलेले आहे आणि त्या खिडकीवर टकटक करायला लागलेले. पहा, चांदणं पडलं होतं. सगळ्यांना सशानं दाखवलेली घराची खिडकी दिसली. खिडकीला गज होते. ठेंगूंनी सशाचे आभार मानले व त्या घराकडे निघाले. पहा, घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवर चढून खिडकीच्या पट्टीवरती उभे राहिले. पहा, बिछाण्यावर गाढ झोपलेला बंडू त्यांना दिसला. चांदणं पडलं होतं. सगळ्यांना सशाची दाखवलेली घराची खिडकी दिसली. पहा, आणि ठेंगू चंदूनं खिडकीवर टकटक केलं. बंडूनं कूस बदलली. चंदूनं पुन्हा टकटक केलं. पहा, बंडू पूर्ण जागा झाला. ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायचं सुचेना. मग उडी मारून तोही खिडकीपाशी आला. पहा, अरे वाचे मुकल्यांनो, मला तुम्हाला कधीच बघायचं होतं. तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडते? पहा, नाही, तू जागा आहेस बंडू. आम्हाला सशानं सांगितले की तू खूप प्रेमळ आहे, दयाळू आहे, तू आम्हाला मदत करशील. आम्ही आपली घरं सोडून इथं आलो आहे. या नदी पलीकडच्या आम्हाला इच्छापूर्तीच्या रानात जायचं आहे, पण उडायला आम्हाला पंख नाहीत, आमच्याजवळ होड्या नाहीत. नदी पार कशी करता येईल? तू सांगतोस काही उपाय? पहा, चंदूनं त्याला सांगितलं. पहा, बघतो हां, काय करता येईल मला, बंडू म्हणाला. बंडूनं थोडा विचार केला आणि त्याने सांगितलं की आपण काय करूया, एक होडी करूया. पहा, ती खूपच मोठी आहे, शिवाय माझी वल्ली तुटलेली आहे. कागदाच्या होड्या केल्या तर भिजून बुडतील. हां, चांगलं आठवते. पहा, काय काय आठवलं? सगळ्या ठेंगूंनी एकच गलका केला. मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या करून देतो. त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल. एकेकाला एक एक होडी, त्या पाण्यात छान तरंगतात. त्यांना छोटी शिडं मी लावून देईन, म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडे नीट पोहोचतील. बंडू खाली धावला. सगळे मिळून 11 ठेंगू होते. त्याने स्वयंपाकघरात 6 मोठे अक्रोड आणले. मग ते नीट मधोमध फोडले. आतील भाग ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला. घ्या, झाल्या होड्या. 12 होड्या झाल्या. आता त्यांच्या ढोल काठ्या आणि शिडं बनवतो. एका डबीत वापरून झालेल्या काड्यापेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या, त्या काढल्या आणि कागदाची शिडं करून त्या काड्यांना टाचणीनं टोचलं. गोंदानं म्हणजे काय, डिंकानं शिडं ढोलकाठीला म्हणजे आगकाठीला घट्ट चिकटवली. होडी तयार झाली. ठेंगू मात्र
थक्क होऊन आपल्या होड्या बघताना बघत होते पा. थक्क होणे म्हणजे का, खूप नवल वाटणे पा. बंडूनं केलेल्या होड्या पाहून त्यांनासुद्धा खूप आश्चर्य वाटलं होतं पा, खूप नवल वाटलं होतं पा. त्याही 1-2 नव्हेत तर त्यानं किती बनवल्या होत्या, चांगल्या 12 पा. अशा प्रकारचा हा बंडू कसा होता, हुशार होता आणि मदतही करणारा होता पा. असे म्हटल्यानंतर तेवढ्या चंपूच्या हाताला घोन लागला आणि त्याला जो सोडवायला म्हणून गेला तो त्याला चिकटला. हे एक नवीनच लक्षण निर्माण झालं होतं. पण बंडूने अखेर पाण्यानं धुवून कागदानं पुसून त्यांना सोडवलं. आणि म्हणून बरं, नाही तर काय झालं असतं तुम्ही आठवा आता, की सगळे जर एकमेकांना चिकटले असते तर त्यांना नदी पार करता आली असती का, नाही. परंतु बंडूनं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मदत केली होती पा. अशा प्रकारे थोड्याच वेळात ते सगळे नदीकाठी पास जमलेले आहे. बंडूनं स्वतःच्या साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या. एकेका ठेंगूला एकेका होडीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या आणि अगदी डौलात पाण्यातून त्या होड्या जात होत्या. ठेंगू खुश झाले होते. चांदण्यांच्या प्रकाशात त्या 12 होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. कारण ठेंगू किती होते, 11, आणि त्यांचं सामानाची होडी कोणती, 12वी पा. सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेलेल्या पाहून सारे ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला. बंडूही नदीकिनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता. त्याला समाधान वाटत होते. आता कधीतरी नदी पलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी, बंडू स्वतःशीच म्हणाला पा. अशा प्रकारे निर्मला मोने या लेखिकेने हा काय केलेला आहे, पाठ लिहिलेला आहे. तर मुलांनो, तुम्हाला कळलं ना कशा मजेशीर होड्या आहेत ह्या. तर मुलांनो, हा पाठ परत एकदा नक्की वाचा आणि ह्या मजेशीर होड्या हा पाठ नीट समजून घ्या. ओके. आणि तुम्हीसुद्धा काय करा, अशा प्रकारच्या होड्या बनवा. ओके. तर मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद.